नमस्कार. मी डॉक्टर मनोज पिसाळ, प्युअर आयुर्वेद अँड पंचकर्म प्रॅक्टिशनर इन पुणे. आज आपण मानदुखी आणि आयुर्वेद उपचार या विषयात थोडक्यात बोलणार आहोत. आता आजकाल स्क्रीनचा किंवा लॅपटॉपचा, कॉम्प्युटरचा अत्याधिक वापर व्हायला लागलेला आहे. त्यामुळे कुठंतरी एकाच पोझिशनमध्ये बसून ती कामं करावी लागतात किंवा जास्तीत जास्त बरेच लोक हातामध्ये मोबाईल घेऊन त्याचा खूप अत्याधिक वापर करत असतात. म्हणजे ते वापरताना सातत्याने मान खाली असणं, मान वेगळ्या पोझिशनमध्ये, म्हणजे ते स्ट्रेट वे मान अशी राहतच नाहीये. त्यामुळं मानेच्या समस्या ह्या खूप लोकांना चालू झालेल्या आहेत आणि मानदुखी ही प्राधान्याने 25 ते 35 ह्या वयामध्ये जास्तीत जास्त लोकांना, मुलामुलींना होताना दिसते. आता मानदुखीचं महत्त्वाचं कारण हे तर सांगितलेलंच आहे. त्याचबरोबर बऱ्याच जणांचा प्रवास अत्याधिक असतो, बऱ्याच जणांना पित्ताच्या समस्या खूप असतात. जे मोलमजुरी काम करणारे लोक असतात ते जास्त ओझं घेऊन त्यांना मानेवरती काम करावं लागतं. ही सगळी जी कारणं आहेत ती मानदुखीला कारणीभूत आहेत. तर मग तुमची मानदुखी चालू झाल्यानंतर त्याच्या मागचं कोणतं महत्त्वाचं कारण आहे ते अगोदर बंद करायला लागेल. त्याशिवाय तुमच्या मानदुखीला काही फरक पडणार नाही. त्यासाठी कमीत कमी स्क्रीनचा किंवा कमीत कमी मोबाईलचा वापर करणं हे मानदुखीचं सगळ्यात मोठं अलीकडच्या काळातलं औषध म्हणावं लागेल. जिथं वापर करायचा आहे तिथंच तो वापर करायला पाहिजे. बऱ्याच लोक असे करत असतात, काम झाल्यानंतर सुद्धा रात्री झोपताना मोबाईल सातत्यानं बघत असतात. ही घाणेरडी सवय आहे, ती अगोदर तुम्ही बंद करायला पाहिजे. आता मानदुखी चालू झाल्यानंतर आपल्याला काय करायला लागेल, तर आयुर्वेदातला सगळ्यात महत्त्वाचा उपचार म्हणजे स्नेहन, म्हणजेच मसाज. तेल किंवा नारायण तेल, महानारायण तेल ह्यापैकी एखाद्या किंवा बला तेलाच्या एखादं तेल आणावं, ते कोमट करावं, मानेला हळुवारपणे चांगलं मसाज करावं सकाळी आणि संध्याकाळ 10 ते 15 मिनिटं. म्हणजे ते फार रगडणं हे अपेक्षित नाहीये, तर हे तेल मुरवणं हे मसाजमध्ये फार अपेक्षित असतं. तेल लावल्यानंतर मग ते थोडंसं गरम भात घ्यावा. गरम भाताने हलका हलका शेक तो कापडात बांधून जरी त्याचा हलका हलका शेक तुमच्या मानेला दिला तर त्याचा अतिशय चांगला उपयोग होताना दिसतोय. त्यामुळे तेल लावणं आणि गरम भाताचा हलका हलका शेक तुमच्या मानेला घेणं हे अतिशय चांगलं उपचाराचं एक आयुर्वेदात सांगितलेलं आहे. आता हे तेल आणि शेक झाल्यानंतर रात्री झोपताना नाकामध्ये 2-2 थेंब तुपाचे, गाईच्या तुपाचे जर टाकले तर त्याचा अतिशय चांगला उपयोग होतो. आमच्या आयुर्वेदामध्ये ऊर्ध्व जत्रुग जे नावाचे, म्हणजे मानेपासून जे वर आजार होतात, तर त्याच्यामध्ये नस्य नावाची ट्रीटमेंट सांगितलेली आहे. तर ही नस्य नावाची ट्रीटमेंट तुमच्या मानेपासून वरचे जवळजवळ सगळे आजार त्या नस्याच्या ट्रीटमेंटने आपल्याला बरे करता येतात. त्यामुळे रात्री झोपताना 2-2 थेंब गाईचं तुपाचं जरी टाकलं किंवा बाजारामध्ये पंचेंद्रिय वर्धन नावाचं तेल मिळतं किंवा अणुतेल मिळतं, ह्यापैकी एखादं तेल आणून एखादा 2 थेंब जरी नाकात टाकले तरी सुद्धा तुमच्या मानदुखीला अतिशय चांगला उपयोग होताना दिसतोय. आहारामध्ये तुपाचं सेवन तुम्ही करायलाच पाहिजे. सकाळी 2 चमचे, संध्याकाळी 2 चमचे. त्यांनी काय होईल, तर त्यांनी तुमच्या मानेचा जो वाढलेला मानेमधला जो वात आहे तो तुपाच्या सेवनाने आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने कमी करता येत असतो. त्याचबरोबर ही अगदी कमी थोडक्या स्वरूपात लक्षणं असणाऱ्या मानेवरती हे उपचार करायचे, परंतु तुमची मानदुखी बऱ्याच दिवसांपासून खूप खोलवर पसरलेली असेल, खूप दिवसांपासून असेल, हात संभवत असतील, हातातून मुंग्या येत असतील, तर त्यासाठी तुमच्या जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्याने मन्यबस्ती आहे, पिंडस्वेद आहे, वमन विरेचन, जे कुठल्या आजारानुसार वमन विरेचन करून नंतर बस्ती करता येतात. या नाना तऱ्हेच्या ट्रीटमेंट्स आयुर्वेदामध्ये खूप चांगल्या पद्धतीने उपलब्ध आहेत. तुमच्या जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्याने जर ही ट्रीटमेंट घेतली तर तुमची मानदुखी आपल्याला निश्चितपणे, म्हणजे ती सर्वायकल स्पॉन्डिलायसिस, मानेतले मणक्यामध्ये झालेले बदल सुद्धा आपल्याला ह्या ट्रीटमेंटने अगदी चांगल्या पद्धतीने दुरुस्त करता येत असतात. त्यामुळे तुमच्या जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांची मदत घेऊन तुम्ही तुमची मानदुखी अगदी निश्चितपणे आयुर्वेदाच्या सहाय्याने बरी करू शकता.